कामाला ना अजिबात 2 दिवस होतात कुठं 2 दिवस कामातच होतो आपल्या. काय कामात होतं? माईक शोधत होतो आपले. नाटकाची आपल्याला खूप आवड आहे आणि ॲक्टिंग करायला पण आवडतो. थोडेसे रागावले होते ते मधीत. नाही रागावलेलं नव्हतं, थोडंसं कंठ दाटून आलेला कंठ. छोटीशी व्हिडिओ क्लिप असणार आहे आमच्या नाटकाची. इथे आमचं नाटक आज आई थांब ना, इथे आमचं आज नाटक संपणार आहे. जवळजवळ 2 पिढ्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे. काही करू नका. आपल्याला एकदा का ज्ञान झाला की गुरु गेला खात्या. प्रत्यक्ष भगवंतालाही आमचा शब्द मोडता येणार नाही, ब्रह्मदेवालाही ओढता येणार नाही, महादेवालाही मोडता येणार नाही, मारुतीलाही चावता येणार नाही. आज 1 तारीख महाराष्ट्र दिन. आज आमचा शेवटचा टप्पा. आज नाटक आहे रात्री 9:30 वाजता. तर आता शेवटच्या टप्प्यातलं आमचं काम चालू आहे. दरवेळी मी म्युझिक देतो नाटकाला, पार्श्वसंगीत. पण या टायमाला मी स्टेजवर आहे, तर माझ्या मदतीसाठी रसिकला बोलवलं आहे. फर्स्ट टाईम रसिक करणार आहे नाटकाचं पार्श्वसंगीत. एक DJ ऑपरेटर पहिल्यांदा नाटकाला संगीत देणार आहे. काय रसिक, काय बोलशील? कायच बोल आता, काहीतरी बोल. चांगलं वाटते. मागच्या नाटकाला पण मी सपोर्ट केला चांगला संगीत देऊन. त्याबद्दल तुला प्राऊड फील होत आहे? चांगला वाटला. थोडा काय बोलतात त्याला, नवीन एक्सपिरियन्स. हां एक्सपिरियन्स आला थोडा अजून प्रयत्न करू चांगला करण्याचा. चालेल. आणि इकडं त्या दिवशी आम्ही रात्री 12 किती वाजेपर्यंत होतो? 12:30ला आलो याच्यावरून रिहर्सलवरून. 12:30 ते नंतर मग मला वाटतं काय ते 2:30 पावणे 3 वाजले होते. 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत आम्ही प्रवेश शोधत होतो. प्रवेश शोधून प्रत्येकाच्या एंट्र्या, कोण कधी येणार, कोण कधी बाहेर पडणार, माईकची अरेंजमेंट आम्ही केली. पण ती आज एकदम प्रॉपर लिहून वगैरे तिथे लावावं लागते. ही आमची त्या दिवशीची मेहनत. आणि आता ती कच्चं लिखाण आता पक्का आता पक्का लिखाण. आम्हाला पट्टी नाही भेटली. आणि काय आणलंस त्या? मी आमच्या घरून बार घेऊन आलो. कारण माझं स्क्वेअर बार आणलाय. वेल्डिंग मारायला ग्रिलला वापरलेला तुकडा होता तो आणलाय. तर अंतिम टप्प्यात आहे. तिकडे स्टेजची तयारी चालू आहे. आम्हाला तिकडे जायला वेळच नाही भेटला. आमचंच चाललं आहे. तिकडे गेल्यानंतर तिकडची तयारी तुम्हाला नक्की दाखवतो. कंटिन्यू करा, शेवटपर्यंत तुम्हाला मजा बघायला भेटेल. जाम कन्फ्युजन झालं आहे. माईक कमी आहेत, कॅरेक्टर जास्त आहेत. आम्ही कन्फ्यूज झाले. शेवटी अंकलला बोलवलं आहे. अंकल आता काय सोल्युशन काढते. बाकी मॅनेज झालेत दोन्ही अंक. फक्त एक माईक शॉर्ट पडतो आहे. तर कुठला मॅनेज करायचा, काय करायचं आमचा डोका चालत नाही. अंकल आला आहे. आता अंकल काहीतरी आयडिया करेल तेव्हा आम्ही पुढं चालू. एक साईडला दुसरं काम चालू आहे, एक साईडला दुसरं काम चालू आहे. हा 4था प्रवेश. पडद्यामागचे कलाकार तुम्हाला स्टेजवर बघायला भेटणार नाही, म्हणून मी आता आलो आहे पडद्यामागचे कलाकार दाखवण्यासाठी. कामाला ना अजिबात 2 दिवस होतात कुठं 2 दिवस कामातच होतो आपल्या. काय कामात होतं? माईक शोधत होतो आपले. आणि माईक आणले दुसऱ्यांनी नाही भेटले. मला नाही भेटले माईक. मग गरुड तयार आहे. ते नको दाखवू सांगतो. आता काय आत्ता नाही उडणार, तो नंतर उडणार आहे ब्लॉग आपला. स्टेजची तयारी काहीतरी करायला लागेल. प्रत्येकाला काहीतरी करायला लागेल. दमला वाटा. एकटा थाईस तू? तो भांडला वरती तिकडं. आता फक्त एक पडदा यायचा आहे. पडदा आणि विठ्ठलाला काम झालं. हे तुझी गाडी कुठे आता? ही इथं मागं आहे, पण पुढे जायचं आहे. चला. स्टेजची तयारी चालू आहे. आम्ही हार आणायला गेलो होतो काकांसोबत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज दिवसतो अखंड हरिनाम सप्ताह. ॲक्च्युली आमचं नाटक सप्त्यामध्ये असतं, पण आम्हाला टाईम नाही भेटला.
रिहर्सलसाठी, त्यामुळे थोडा डिले झाला. तर आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आमच्या गावामध्ये क्रिकेट मंडळाची पूजा असते, त्याचं निमित्त साधून आम्ही आज धरलं आहे नाटक. आणि आपल्या नाटकाचे डायरेक्टर किशोरभाई स्वतः इलेक्ट्रिक काम करताना बघू शकता आपण. काय बोलता? परत आलाच होत नाही, एकच दिवस आला. ऑर्डरला 5 दिवस मोजमाप चालू आहे. सुतळ असले तरी चालत. सुतल देव दोरा. हां मध्ये शेल्यावरून हे कर. जोरदार तयारी चालू आहे. नारायण काका सुद्धा स्वतः स्टेजच्या तयारीला. तू नाटकं नाहीस ना? झोप जा. तू कुठे गेलाय नंदू? आता ही जागा जरी खाली खाली वाटत असेल तुम्हाला, तरी पण नंतर रात्री ही जागा कच्चून भरलेली असेल. मंदिरात हरिपाठ चालू आहे. मला असं वाटतं हरिपाठाला आज गर्दी नाही आहे, कारण आज पूजा आहे गावात. मगाशी सांगितल्याप्रमाणे तर पूजेला हरिपाठ असल्यामुळे इथं मंदिरात कोणच नाही. पण नित्यपाठ हरिपाठ रोज झालाच पाहिजे म्हणून इकडे एक छोटा पकवाद वाजवतो आहे आणि आपला नंदू हरिपाठ पूर्ण करतो. हे आमच्या गावचं मंदिर. तुझीच सेवा करू कायदा, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. आता विश्वास मगे देवे, येणे वागेन तोषावे, तोषोणी मददावे पसाय दाणे. जे घांची व्यंकडी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री देवांचे, भूतांचे तिमिर जाओ ईश्वर धर्म. का आला? हसलं दारूविषय घालण्यासारखं काय त्या. हॅलो गाईज, नाटकाला दाढी लावायची मोठी. आता मला बारकी दाढी काढायला लागली, कारण ती चिटकावायला लागेल, याच्यावर चिटकणार नाही ना. आणि रिॲक्शन कीर्तीची चांगलं बंद करा. कसं वाटते? चांगलं वाटते की नाही वाटते? क्लीन शेव चांगला नाही. आज बऱ्याच दिवसांनी केली क्लीन शेव. मला असं वाटतं चांगलं दिसतंय. मी नाही का मग तुला दाढीवालाच नवरा पाहिजे.
घाई करू नका. नको, ते तुझ्या करताच नाही. हा मी खात्रीनं सांगतो की आमच्या डोक्याशी मडकं फोडून शंख करण्याची वेळ आम्ही कधीच येऊ देणार नाही. तू साहेब मला क्षमा करा बरं. आता क्षमा? लुच्चा, तू हरकट, वांगट, कुडकट, तू गौरव करतो. वेदाचा अर्थ मराठी जातो. आम्ही वेदणार आहे, आम्ही वेदशास्त्र संपन्न कमल शक्ती ही आम्ही. जे वेद ना देखे रवी ते पाहणारे आम्ही कवी. आम्ही भविष्यवर, कविराज राजेश्वर आणि तू मोठेश्वर. तू कमला करतोस. मांब्या मांब्या आपला गुरु गुरु. अरे तो कसला गुरु? आपण काय करायचं? त्या आजीतनं फक्त ज्ञान घ्यायचा. आपल्याला एकदा का ज्ञान झाला की गुरु गेला खात्या. काय समजलं? आता मी मठाधिपती झाल्यानंतर त्याच्याकडून मी ज्ञान घेणार. ते ज्ञान मी तुला देणार. मग तू मला घालणार. शाबास. माझा मानभंग काय? तुमचा मानभंग? अरे या तुंबाची बुवाचे गुरु श्री मंबाची बुवा यांचा मानभंग? अरे नाही 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 नाही. मग बंद. आता भजन बंद, आरती बंद, नैवेद्य बंद, आणि हा मारुती सुद्धा आता जठाड बंद. अहो गुरुजी, ही पहा तुमची रंभा आली आहे. रंभा चल चल चल. हल्ली
पटी गळली ही बघा तुमची लांबा लांबा. विठ्ठल नामाची भूषणे तुका म्हणे न्यालो नेने. चुलीत गेले लेणे आणि त्या विठ्याची भूषणे. काय काय या माळा चुलीत घातल्या तर एक वेळच स्वयंपाक तरी होईल का? तर उशाला पाषाण घेऊन भूमिशय्येवर दिसता येतं, आकाश पांघरता येतो, वायू भक्षण करता येतं. यापेक्षा अधिक तुमचे राजे आम्हाला काय देणार आहेत? काहीच नाही. म्हणून तर दर्शनाकरता धावून आला आहे. आम्ही आपल्या कीर्तनासाठी नाही आलो. मग तुम्ही कीर्तन करून आम्हाला ऐकवणार? होय, आम्ही भजन कीर्तन नर्तन सर्व काही करतो. ठीक आहे, मग करा सुरू. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. चला ग. असं काय लंबा करते? या महापवित्र ब्राह्मणाचा तू काहीच मान ठेवत नाही. कसला रे मेला तू ब्राह्मण? तुझं तोंड मंगल म्हणून तू ब्राह्मण. की आचरण मांगासारखं करतोस म्हणून तू ब्राह्मण. स्नान संध्याच्या ऐवजी तुकाराम महाराजांच्या नावाने बोटा मोडतोस म्हणून तू ब्राह्मण. तर मग खरं पाहायला गेलं तर एका अगदी तुकाराम महाराजांचं ब्राह्मण म्हणता येईल. अरे तू त्याच्या तुटक्या खेटराची किंमत तुला यायचीच नाही मुळात. शिवाजी महाराजांचे जमादार विरोधी फलकर आणि हे न्यायशास्त्री पंडितराव आणि आमच्या मातोश्री शिवाजी महाराजांचा जमापत्नी. अगो बाई, खरं की काय? मला अवदसेला धीरच नाही माहित. कोणाला काय बोलायचं मला सुमारच राहत नाही. राणी साहेब रागवू नका हो, मी जरा फटकळ तोंडाची गावंडळ बाई आहे. काय रे पोरा, काटा काढलास मला समजलं देखील नाही. पोरा, तुझा हात लय हलका आहे ना? काय रे पोरा, तुझं नाव काय म्हणावं? काय विठ्ठल? तर मग आधी का नाही सांगितलंस? काय टाच काढून नसतं घेतला. आमच्या तोंडून तो शब्द निघेल तो वेद वाक्यासारखा पवित्र असला पाहिजे. प्रत्यक्ष भगवंतालाही आमचा शब्द मोडता येणार नाही, ब्रह्मदेवालाही मोडता येणार नाही, महादेवालाही मोडता येणार नाही, मारुतीलाही चावता येणार नाही. तर मग जाऊ द्या मला. कुठं 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 जाऊ द्या म्हणे, जाऊ द्या. अरे 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 अरे, या गुलामाने तर रस्त्यातच आट्यापाट्याचा डाव चालू केला. आबाल वृद्धानो, एकादशीचं व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, मुखाने अखंड हरिनाम घ्या आणि स्वतःला हरीचे दास समजा. यातच आम्हाला आनंद आनंद आणि आनंद आहे. सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. तर मग याच सत्याला स्मरून आजपासून आम्ही पांडुरंगाच्या व्रताला आरंभ करतो. या चरणाची शपथ. खरोखर महाराज, आज आपल्या कृपेने माझे ज्ञानचक्षु उघडले. मला माझे खरे शत्रू दिसू लागले. संसारभर ढिला पडला. मायेने आपले तोंड काळे केले आणि शत्रूच्या तटातून मला श्री पांडुरंगाचे दर्शन झाले आणि हृदय आनंदमय झाले. शिवा, याला साक्षात्कार म्हणतात. जीवानं शिवाला ओळखलं बस. आमचा उद्धार नित्य विमानाने दक्षतेने केला. पण आता जिजा, मी वैकुंठी जाणार आहे, तेव्हा माझा हात पकड आणि माझ्या बरोबर वैकुंठी चल. मला नको ते तुमचं वैकुंठ का पैकुंठ. घरदार गुराढोरच सोडा आणि यांच्यासोबत भीक मागत फिरा. म्हणे वैकुंठ पीठ. काय मेलाय तिथं धोंडा? मेलं नाव मोठं आणि लक्षण खोटं.
विशाल कसं झालं नाटक, काय वाटतं? एक नंबर झाला. थोडीशी भीती वाटली पण व्यवस्थित झाला. अपेक्षेपेक्षा थोडासा फर्स्ट टाइम असल्यामुळे फर्स्ट टाइम स्टेजवर एंट्री होती पण टॉप एंट्री दिले. कुठं गफला नाही झाला. गफला नाही झाला पण आतून धाकधूक होत होती. धाकधूक होती 100%. नंदू काय बोलशील? माझ्या बाबतीत सांगायचं तर मला जसं पाहिजे होतं तसं मला तरी नाही वाटत की माझ्याकडून झालं. नक्की सांगतो की मला 100% नाही देता आला पण जे काही दिलं तो प्रामाणिक प्रयत्न केला. ही बघ, ही शानपणा करत होती की दिस ब्लॉग आज आपला कम्प्लीट ओ माय होणार आहे. गॉड, हा आज आमचा शेवटचा ब्लॉग असणार आहे. इथे ही छोटीशी व्हिडिओ क्लिप असणार आहे आमच्या नाटकाची. इथे आमचं नाटक आज आई थांब ना, इथे आमचं आज नाटक संपणार आहे. ह्या पुढची प्रॅक्टिस कदाचित होणार नाही, चुकेल, पण नेक्स्ट टाइम नवीन नाटक घेऊन तुमच्यासाठी आम्ही लवकरच येऊ. नक्कीच पुढच्या वर्षी अजून जोरदार नाटक होईल. तुम्हाला मी सकाळी स्टेज दाखवला. ही आहे ना, हिला खादीचा फक्त दिवसभर आल्यापासून नुसती मधीन येत होती. ही आमची मंजा आत्या, वेदूची आई. ही बघ कशी माझी मम्मी. तुकाराम महाराजांची भूमिका अप्रतिम साकार करणारे आणि काका वय संत तुकाराम नाटक सगळीकडे झाला पण गरुड कोणचा उडला नव्हता. गरुड आणि वरती जात होता. गरुड जेव्हा उडला ना अक्षरशः प्रेक्षक देखील रडले. काढ ना, अर्धा काढला. इतकी खुशी झाली ना आज. इतक्या वर्षांचा अर्धा दिसते ते चांगला दिसत नाही. आज इतका आनंद झाला का इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आपलं. त्यामुळे ते काढायची इच्छा होत नाही कारण आता शेवटचा रोजची प्रॅक्टिस वगैरे काहीच राहणार नाही. 2006 साली हे केलं होतं चालू म्हणजे करायचं, आपल्याला करायचं. नाही, धरलं होतं नाटक. अरे रेसल झाली नाही एवढंच. ओके. ती राहिली ती परत 2 वेळा विझली. 2 वेळा विझली आणि तिसऱ्या वेळेला साकार झाली. जाम आनंद झाला, प्रत्येकाला आनंद झाला. म्हणून हे आता काढलं की गेलं, संपलं. जराशी मज्जा घेते फक्त. चावते ते ऑलरेडी माझ्या चावते तरी पण नाही काढायची इच्छा होत. आमचे वसंत काका यांनी मेकअप केला. काय बोल, कसं वाटलं नाटक, कसं झालं? एक नंबर वाटला. म्हणजे यापूर्वी झालेल्या सर्व नाटकांपेक्षा चांगला मला वाटला. आणि एवढ्या वर्षाचं नाटक होणार आहे आज शेवटी. हा, एवढं मोठं नाटक आणि एवढी मंडळी बरोबर घेऊन किती 25-50 जण होतो आपण नाटकामध्ये. हो, 50 जण ॲक्टर, कॅरेक्टर, 50 कॅरेक्टरचं नाटक होतं. म्हणजे विचार करा नाटकाला किती जुळवून घ्यावं लागलं. आणि यांचा मला असं वाटतं घाम फुटला असेल मेकअप करताना. आम्हाला प्रत्येकाला तयार करणार, वेशभूषा, मेकअपवाले चांगलं योगदान दिलं. काका खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि नाटक चांगलं झालं आपल्या. हो, चांगलं झालं. थँक्यू. हां, आणि विषय सांगायचं म्हणजे ही धोंडपाड्याची भूमी आहे. ही सर्व कोणताही कार्य हातात घेतला तर या भूमीवर पूर्णच होते, चांगलंच होते. हा पूर्वीपासून म्हाताऱ्यांपासून ते आत्तापर्यंत आमच्यापर्यंत जो अनुभव आहे आणि तो तुम्ही पूर्ण केलेला आहे. मेकअपबद्दल काय सांगा? मेकअपबद्दल सांगायचं बोललं तर सर्वांची चांगली केलेलीच आहे. तिघाही आम्ही एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर त्यांची इच्छा अपूर्ण झाली, ते वारले. पण आज खूप वर्षानंतर हा नाटक पूर्ण झाला आहे. आमचे काका मेकअप आर्टिस्ट, तिसरे मेकअप आर्टिस्ट. कसं झालं नाटक, काय सांगाल? नाटक म्हणजे असं झालं की कधीच होणार नाही असं झालं. आणि आमची 100 वर्षापूर्वीची 120 वर्षापूर्वी होतं. 120 या नाटकाला झाले आणि 120 वर्ष आपल्या देवळाला झाले, सप्त्याला झाले. म्हणजे आज इतिहास घडला. इतिहास घडला असं. प्रत्येक जण खुश आहे, प्रत्येक जण चर्चा करतोय. सगळी म्हणजे आपल्या संत तुकाराम नाट्य मंडळ धोंडपाडा च्या जवळजवळ 2 पिढ्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे. जवळजवळ 50-60 वर्ष झाली की आपल्याला श्री संत तुकाराम नाटक करायचं आहे, परंतु ते शक्य होत नव्हतं. परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 120व्या वर्षी हा योगायोग घडून आला आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने श्री संत तुकाराम हा नाटक श्री संत तुकाराम नाट्य मंडळाने श्री संत तुकाराम नाट्य मंडळाच्या सभामंडपात सादर केला. आणि मोठा हे खूप आमच्यासाठी वैभवास्पद आहे. नक्कीच.
प्रत्येकाला आनंद झालेला आहे आज. प्रत्येकजण DJ ऑपरेटर DJ अल्पेश चांगला DJ ऑपरेटर आहे. आमच्या गावातला आमच्या काकाचा मुलगा माझा भाऊ. काय बोलशील नाटकाबद्दल? एकदम जाम भारी झाला मस्त झाला नाटक एकदम परफेक्ट. माईकची जी व्यवस्था होती त्याच्याकडनं झालेली होती. माईक सिस्टीम ऑपरेटिंग आणि मंगलमूर्ती साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रा नितीश कडू. काय बोला नाटकाबद्दल? हे स्वतः नाटकात मुसलमान झाले होते. नाटकाची आपल्याला खूप आवड आहे आणि ॲक्टिंग करायला पण आवडतो. थोडेसे रागावले होते ते मधीत? नाही, रागावलेलं नव्हतं, थोडंसं कंठ दाटून आलेला कंठ. नमस्कार मंडळी. श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आधारित नाटक श्री संत तुकाराम महाराज नाट्यमंडळ धोनपाडा यांच्याकडून सादर झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विनय कडू आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला हा नाटक पूर्ण बघायला भेटेल. नक्की जाऊन हा नाटक पूर्ण बघा आणि नाटक आवडल्यास नाटकाला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे विनय कडू ब्लॉग्स.